IOD झाला सक्रिय, एल निनोचा प्रभाव कमी होणार, 20 ऑगस्ट नंतर पाऊस कोसळणार। राज्यात पाऊस अचानक का कमी झाला आणि आता पुन्हा जोरदार पावसाची शक्यता आहे का? याबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे। मंडळी, सध्या अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कोणतीही मोठी हवामान प्रणाली सक्रिय नसल्यामुळे राज्यातील अनेक भागात पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे। मात्र हवामान तज्ज्ञांच्या मते येत्या काही दिवसात परिस्थिती बदलू शकते। एल निनोमुळे यंदाच्या पावसाबाबत चिंता व्यक्त केली जात होती, पण आता हिंदी महासागरात पॉझिटिव्ह IOD म्हणजेच इंडियन असोसिएशन डायपोल सक्रिय होत असल्याने मान्सूनला पुन्हा बळ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। हवामान अभ्यासकांच्या माहितीनुसार 20 ऑगस्ट नंतर IODचा प्रभाव स्पष्टपणे जाणवू शकतो। जर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आणि इतर हवामान घटकांची साथ मिळाली तर एल निनोचा प्रभाव काही प्रमाणात कमी होऊन राज्यात पावसाचा जोर वाढू शकतो। IOD म्हणजे हिंदी महासागरातील तापमानातील बदलांशी संबंधित एक हवामान प्रक्रिया आहे। हा घटक भारतात चांगल्या पावसासाठी अनुकूल मानला जातो। त्यामुळे आता शेतकरी आणि सर्वसामान्यांचे लक्ष 20 ऑगस्ट नंतरच्या हवामानाकडे लागले आहे।